रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ 13 मे अपरा एकादशी या दिवशी ही एक गुप्त गोष्ट नक्की खा। 13 मे रोजी येणारी अपरा एकादशी अत्यंत विशेष आणि फलदायी मानली जाते। या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा न करा, पण एक गुप्त गोष्ट न विसरता आणि कोणालाही न सांगता नक्की खा। असं मानलं जातं की ही गोष्ट खाल्ल्याने जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने घरात इतके धन दौलत येते की ती सांभाळणे कठीण होईल। तुमच्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील इतकी समृद्धी प्राप्त होईल। पितृदोष, राहुदोष आणि कालसर्पदोष यांसारखे सर्व दोष पूर्णपणे नाहीसे होतील। होय भक्तगणांनो, यावर्षी 13 मे रोजी येणारी अपरा एकादशी ही अत्यंत विशेष आणि परम शुभ मानली जाते। याचे कारण असे की या दिवशी केवळ उपवास आणि पूजा अर्चा केल्यानेच नव्हे, तर ही एक विशिष्ट गुप्त वस्तू सेवन केल्यानेही आपल्या आयुष्यातील सध्याच्या सर्व अडचणीपासून मुक्ती मिळते। अपरा एकादशीच्या महत्त्वाबद्दल बोलायचं झाल्यास, या एकादशीचा उपवास खरोखरच असाधारण मानला जातो। जर एखाद्या व्यक्तीने हा उपवास अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने केला तर तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। ज्यांना संतती सुख, वैवाहिक सुख किंवा भौतिक धनसंपत्तीची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा दिवस विशेष लाभदायक ठरतो। या उपवासाच्या माध्यमातून व्यक्तीला आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या पापांपासून मुक्ती, पापशालन देखील मिळू शकते। त्याचप्रमाणे अपरा एकादशीच्या दिवशी ही विशिष्ट वस्तू सेवन केल्याने आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता निश्चितपणे होते। तसे पाहता हा उपवास परंपरेनुसार निर्जला पाण्याशिवाय केला जातो, परंतु जर तुम्ही 13 मेच्या रात्री अपरा एकादशीच्या रात्री ती विशिष्ट वस्तू सेवन केली तर तुमच्या घरातील धनसंपत्ती आणि मालमत्तेत इतकी प्रचंड वाढ होईल की ती कधीही कमी पडणार नाही। हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा असला तरी तो चमत्कारिक आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात किमान एकदा तरी तो नक्कीच करून पाहायला पाहिजे। भक्तगणांनो, आगामी अपरा एकादशीच्या दिवशी 13 मे रोजी जे लोक आपल्या घरात या 3 विशिष्ट वस्तू तयार करून सेवन करतील, त्यांच्यावर संपूर्ण वर्षभर धनसंपत्तीचा आणि समृद्धीचा वर्षाव होत राहील। होय मित्रांनो, या वर्षीची अपरा एकादशी एका अत्यंत दुर्मिळ अशा खगोलीय योगावर येत आहे। असा योग जो गेल्या पूर्ण 99 वर्षात कधीही दिसून आला नव्हता। याचे कारण असे की ही एक अत्यंत प्रभावी आणि फलदायी एकादशी आहे, जी अधिक मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या अगदी आधी येते। या विशेष योगामुळे हिंदू धर्माचं पालन करणाऱ्या भाविकांसाठी या अपरा एकादशीचं महत्त्व आणखीनच वाढते। 13 मे रोजी म्हणजे अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजा अर्चा करा किंवा ध्यानधारणा काहीही केले तरी चालेल, परंतु एक गोष्ट मात्र तुम्ही आवर्जून केलीच पाहिजे, ती म्हणजे एका विशिष्ट आणि विशेष पदार्थांचे सेवन करणे। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या घरात इतक्या प्रचंड प्रमाणात धनसंपत्तीचा ओघ येईल की ती सामावून घेणेही तुम्हाला कठीण जाईल। शिवाय भाविकांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की काहीही झाले तरी 13 मे रोजी म्हणजेच अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात एका विशिष्ट प्रकारचा अन्नपदार्थ बनवणे किंवा त्याचे सेवन करणे पूर्णपणे टाळलेच पाहिजे, कारण तसे केल्यास तुमच्या संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट ओढावू शकते। या व्यतिरिक्त भगवान विष्णूंची कृपा आपल्या आयुष्यात आकर्षित करण्यासाठी 13 मे रोजी अपरा एकादशीच्या दिवशी नेमके कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे देखील तुम्ही या व्हिडिओमधून जाणून घ्याल। तितकेच नव्हे तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 13 मे अपरा एकादशीच्या दिवशी 7 विशिष्ट गोष्टी करणे टाळण्याबाबत सावध देखील करणार आहोत। अगदी अजाणतेपणेही त्या करू नका, कारण तसे केल्यास बघता बघता तुमचे आर्थिक नुकसान होऊन तुम्ही पूर्णपणे कंगाल होऊ शकता। भाविकांनो, अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही या 7 गोष्टी कधीही करू नयेत। अपरा एकादशीच्या दिवशी ज्या माता किंवा भगिनी या 7 गोष्टी करतात त्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते। त्यांच्या घरात दारिद्र्य आणि हलाखीचे दिवस ओढावू शकतात। ज्या घरात या 7 निश्चित गोष्टी केल्या जातात त्या घरात देवी लक्ष्मी कायमस्वरूपी त्याग करते। शिवाय भाविकांनो, आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्ही 13 मे रोजी अपरा एकादशीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केले तर तुमच्या घरात पुन्हा कधीही धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही। तुमच्या घरात पैसा आणि समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू राहील। म्हणूनच कृपया हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा।
अनेक लोक व्हिडिओचा काही भागच पाहतात आणि पुढे निघून जातात आणि नंतर तक्रार करतात की त्यांना त्यातील मुख्य संदेश समजला नाही. परंतु सत्य हेच आहे की अपुऱ्या माहितीमुळे कोणाचेही आयुष्य किंवा नशीब कधीही बदलत नाही. जर तुम्हाला खरोखरच काहीतरी शिकायचे असेल आणि आयुष्यात प्रगती करायची असेल तर कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाग्रतेने पहा. भक्त हो, इतर काहीही झाले तरी चालेल, पण 13 मे रोजी येणाऱ्या अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही एक विशिष्ट आणि छोटी गोष्ट नक्की सेवन केली पाहिजे. आमचा विश्वास ठेवा, जर तुम्ही ही गोष्ट सेवन केली तर खुद्द परमेश्वरही तुम्हाला लक्षाधीश होण्यापासून रोखू शकणार नाही. होय भक्त हो, तब्बल 99 वर्षानंतर अपरा एकादशी अशा एक अत्यंत शुभ योगावर येत आहे, ज्याला हिंदू परंपरेमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. या दिवशी केलेला कोणताही आध्यात्मिक उपाय किंवा विधी कधीही व्यर्थ जात नाही, तो कधीच निष्फळ ठरत नाही. त्यातून नेहमीच केवळ प्रचंड लाभच प्राप्त होतात. आता भक्त हो, आम्ही तुम्हाला अपरा एकादशीबद्दल काही माहिती देणार आहोत. यावर्षी म्हणजे 2026 मध्ये अपरा एकादशीच्या संदर्भात लोकांच्या मनात बऱ्याच प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. एकादशीचे व्रत 12 मे रोजी करावे की 13 मे रोजी? पूजा अर्चा कशा प्रकारे करावी? शुभ मुहूर्त, चांगली वेळ नक्की कोणती आहे? या दिवशी कोणते पदार्थ खाण्यास परवानगी आहे आणि कोणते पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत? या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. तुम्हाला फक्त एवढेच करायचं आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या या सर्व शंकांचे निरसन करू आणि त्याशिवाय एक अशी विशिष्ट गोष्ट उघड करू की जी तुम्ही या दिवशी नक्कीच सेवन केली पाहिजे. जर तुम्ही या विशिष्ट पदार्थांचे सेवन केले तर खुद्द नशीब ही तुम्हाला प्रचंड धनसंपत्ती प्राप्त करण्यापासून रोखू शकणार नाही. या व्यतिरिक्त भक्त हो, एक अशी विशिष्ट गोष्ट आहे जी तुम्ही अपरा एकादशीच्या दिवशी गायीला नक्की खाऊ घातली पाहिजे. जर तुम्ही 13 मे रोजी म्हणजेच अपरा एकादशीच्या दिवशी गायीला ही विशिष्ट गोष्ट खाऊ घातली तर देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात धनसंपत्ती येण्याचे सर्व मार्ग खुले होऊ लागतील. म्हणूनच भक्त हो, कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, तो अर्धवट पाहू नका. भक्त हो, आपण सर्वप्रथम अपरा एकादशीची नेमकी तारीख आणि वेळ स्पष्ट करून घेण्यापासून सुरुवात करूया. त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व संबंधित तपशील एक एक करून समजावून सांगू आणि ती गोष्ट उघड करू जी आपण 13 मे रोजी म्हणजेच अपरा एकादशीच्या दिवशी नक्कीच सेवन केली पाहिजे. शिवाय भक्तगणांनो, आम्ही तुम्हाला एका अशा विशिष्ट गोष्टीबद्दल माहिती देणार आहोत जिचे सेवन या दिवशी तुम्ही चुकूनही करणे पूर्णपणे टाळले पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींचे सेवन केले, अगदी अजाणतेपणी का होईना, तर त्यामुळे तुमच्या घरात एखादी दुर्दैवी घटना किंवा संकट ओढावू शकतं. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत अशी गंभीर चूक करू नका आणि असे कोणतेही दुर्भाग्य टाळण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्याची खात्री करा. हा खरोखरच एक अत्यंत विशेष आणि अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तर भक्तगणांनो, आता आपण अपरा एकादशीची अचूक तिथी आणि वेळ जाणून घेऊया. तथापि पुढे जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. 13 मे अपरा एकादशी या दिवशी ही एक गुप्त गोष्ट नक्की कहा. 13 मे रोजी येणारी अपरा एकादशी अत्यंत विशेष आणि फलदायी मानली जाते. या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा न करा, पण एक गुप्त गोष्ट न विसरता आणि कोणालाही न सांगता नक्की खा. असं मानलं जातं की ही गोष्ट खाल्ल्याने जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने घरात इतकी धनदौलत येते की ती सांभाळणे कठीण होईल. तुमच्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील इतकी समृद्धी प्राप्त होईल. पितृदोष, राहुदोष आणि कालसर्पदोषापासूनही मुक्ती मिळेल. अपरा एकादशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त. 2026 मध्ये अपरा एकादशीच्या तारखेबाबत गोंधळ असू शकतो, परंतु पंचांगानुसार एकादशी तिथीचा प्रारंभ 12 मे दुपारी 2:52 वाजता होईल. एकादशी तिथी समाप्ती 13 मे दुपारी 1:30 वाजता होईल. व्रताची तारीख उदय तिथीनुसार अपरा एकादशीचे व्रत 13 मे बुधवार रोजी ठेवले जाईल. व्रत सोडण्याची म्हणजेच प्रारण वेळ 14 मे सकाळी 5:31 पासून ते 8:14 पर्यंत असेल. या दिवशी काय खावे ती गुप्त गोष्ट. शास्त्रानुसार अपरा एकादशीला खालील गोष्टींचे सेवन करणे अत्यंत शुभ मानलं जातं. नंबर 1, अंगूर म्हणजेच द्राक्षे. द्राक्षे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. असं मानलं जातं की या दिवशी द्राक्षे खाल्ल्याने घरात कधी
कधीही पैशाची कमतरता भासत नाही. नंबर 2, सीताफळ. या फळाला माता सीतेचा आशीर्वाद प्राप्त आहे. हे खाल्ल्याने जीवनातील दुःखांचा नाश होतो आणि अनेक आजार दूर होतात. नंबर 3, गूळ आणि हरभरा डाळ. भगवान विष्णूंना याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. नंबर 4, मखाण्याची खीर. मखाना हा कमळाच्या बियापासून बनतो, जो लक्ष्मीचा वास दर्शवतो. याची खीर खाल्ल्याने धनवृद्धी होते. नंबर 5, केळी आणि ऊस. हे भगवान विष्णूंना अर्पण करून सेवन करावे. अपरा एकादशीला चुकूनही करू नका या गोष्टी. अन्न वर्ज्य. या दिवशी घरात लसूण, कांदा आणि तांदूळ शिजवू नये आणि खाऊ नये. असे केल्याने राहू केतूचा दोष लागतो. वागणूक. कोणाचीही निंदा किंवा चुगली करू नका. घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. दान. घराच्या दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. स्वच्छता. एकादशीच्या दिवशी घराबाहेर कचरा टाकू नका. तो दुसऱ्या दिवशी टाकावा. महिलांनी या दिवशी केस धुवू नयेत. व्यसन. मांस आणि मदिरा, दारू यांपासून पूर्णपणे दूर राहावे. धनप्राप्तीसाठी विशेष उपाय. नंबर 1, तुळशीचा उपाय. तुळशीला लाल ओढणी चुनरी अर्पण करा. एकादशीच्या दिवशी तुळशीच्या मुळाशी 1 रुपयाचे नाणे लाल कपड्यात गुंडाळून दाबावे. यामुळे घराची दरिद्रता दूर होते. नंबर 2, पिवळे वस्त्र. भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे. या दिवशी स्वतः पिवळे कपडे परिधान करा आणि देवालाही पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करा. नंबर 3, गायीची सेवा. या दिवशी गायीला एखादी गोड वस्तू किंवा फळ खायला दिल्यास लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात. नंबर 4, गंगाजल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गंगाजल शिंपडावे, जेणेकरून माता लक्ष्मीचे स्वागत होईल. लक्षात ठेवा, अर्धवट माहितीने नशीब बदलत नाही. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि नियमांचे पालन करून ही एकादशी साजरी केल्यास विधाताही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री लक्ष्मी नारायण नमः. धन्यवाद.